टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुणे शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रवींद्र दंगेकर यांची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की रवींद्र दंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट, त्यानंतर काँग्रेसनं नियुक्त केलेले निरीक्षक आणि त्यानंतर रवींद्र दंगेकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट, या सर्वाबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर आहेत। काल तुमचं जे व्हॉट्सअप स्टेटस होतं त्यावर तुमच्या गळ्यात भगवं उपरणं होतं आणि शाहकार रुतबा शहनशाह असं गाणं पाठीमागं वाजत होतं। नेमका अर्थ काय आहे त्याचा? 2 दिवसापूर्वी शिवजयंती होती आणि शिवजयंतीमध्ये मी सगळे शिवभक्तांना जेवण आणि चहा पाणी असा कार्यक्रम ठेवला होता आणि बरेच कार्यकर्ते होते आणि जे ते आपले रील करत होते, कोण फोटो काढत होतं, कोण भेटत होतं, कुठल्या जे सेनापती होते छत्रपतींचे, त्यांची जी सरदार होते त्यांच्या सगळ्या मिरवणुका झाल्या होत्या। त्या मिरवणुकीमध्ये मी सगळ्यांना भेटी देत होतो आणि काही नागरिक होते त्यांना चहा पाणी असं कार्यक्रम चालला होता। आणि त्याच्यामध्ये शिवजयंती म्हणल्यानंतर भगवा मफलर बिफलर तर असतील आपल्या काय, शेवटी आपण छत्रपती आपले सगळ्या छत्रपतींचं वारस म्हटलं तरी काय हरकत नाही आपल्याला, कारण आपण त्यांच्याच विचाराने काम करतोय। आणि मग परवा शिवजयंतीतील माझं तुम्ही स्टेटस आत्तापासून मागचे कधी उघडा की मला एखादं चांगलं वाटलं तर मी टाकतो, एखादा नागरिकाचा असलं तर त्याचं टाकतो, एखादा वाढदिवस असला तर त्याचाही स्टेटसला ठेवतो। आजही बघा की एखादा सर्वसामान्य नागरिक त्याचाही स्टेटस ठेवतो। मला आवडतं, एखाद्याला बरं वाटतं की आपला फोटो, आणि त्यात माझा फोटो लय दिवसांनी चांगला आला, मला वाटलं आज फोटो चांगला आला आणि तिथील कार्यकर्ते कोण टाकतात आणि ते जरा मला बरं वाटलं की चला छत्रपतींचं आपण कालच्या कार्यक्रमात होतो। आणि माझे रील बी बरेच आहेत, म्हणजे स्टेटसला ठेवून त्याच्या अगोदरची बी रील तुम्ही बघा, रील बी माझे कार्यकर्ते करतात आणि तसं तो रील झाला मला बरं वाटलं की चला चांगलं, ते गाणं बी चांगलं टाकलं त्याने की एक जरा थोडं वेगळं पण असं। आणि लय दिवसांनी माझी मधल्या काळामध्ये मी बॅरेटिक ऑपरेशन केलं तर माझी तब्येत बी जरा कमी झाली आणि मला माझाच फोटो आवडला त्यामुळे मी आपलं टाकला, असं काय माझ्या डोक्यात नव्हतं। आणि त्यानंतर तो टाकल्यानंतर तुम्ही प्रेसनी ते सगळे केल्यानंतर कार्यकर्ते बिघडले माझे सगळे, मग ते माझे जुने फोटो बिटो टाकायला लागले, शिवजयंतीचे मिरवणुकीतले भगवी शाल घातलेले, आणि ते वातावरण असं झालं की मी शिवसेनेत उद्या चाललोच अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि उदय सामंत म्हटले, उदय सामंत मित्र आहेत मामा, पण हा सगळा टायमिंग तुम्ही बघताय, काँग्रेसनं निरीक्षकांची निवड केली पुणे शहरातील 7 विधानसभा मतदारसंघात, त्यात तुम्हाला डावललं गेलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच ह्या सगळ्या पोस्ट येत आहेत, त्यामुळे टायमिंग तुम्ही हे साधताय असं वाटतंय, म्हणजे राजकीय चर्चा अशी आहे। मग मी तुम्हाला खरं सांगू का, तो रील टाकायचा आहे ना 100% माझ्या डोक्यातला विषय। चांगला फोटो बघा तुम्ही, मला लय दिवसांनी माझा फोटो चांगला आलाय, कारण मी मधल्या काळात बॅटिक झालं तर माझं वजन बी कमी झालं, चेहरा बी एकदम असा, पण त्यात मला स्वतःला म्हणजे फोटो चांगला आला आणि ते रील कार्यकर्त्यांनी केली ती। आणि तुम्ही त्या दिवशीचे रील बघा माझे बरेच आहेत, तुम्ही नुसतंच ते रील बघितलं, पण माझ्या मिरवणुकीत भेटी देताना, जेवण देताना, ताक पाचताना, मुलांना भेटताना, जे कलाकार होते त्यांच्याशी चर्चा करताना, आणि मला रस्त्याने कोण तलवार काढून हातात देतात, म्हणजे सगळं शेवटी आपल्या अंगात ते संचारतं ना शिवजयंती म्हणल्यानंतर। मग मला काही लोकांनी बैलगाडी भेट दिली, म्हणजे ते सगळं तुम्ही बघा आणि ते वातावरण जातं, त्या वातावरणात फोटो चांगला आला। मग पण टायमिंग जर बघितलं सगळं मामा, काँग्रेसच्या निरीक्षकांची निवड, त्याच्यानंतर तुम्ही ते व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि काल उदय सामंत असे म्हणले की तुम्ही जे भगवं उपरणं घातलंय गळ्यात त्यावर जर धनुष्यबाण लागला तर आणखी आनंद होईल। भगव उपरणातच आपला जन्म झालाय, आपण आपण शेवटी मी हिंदू धर्मात जन्मलो, हिंदू धर्मातलं आहे ना सगळ्यांना माहिती की मी तसं मी मानवतावादी कार्यकर्ता आहे। मानवता म्हणजे मला मानवता पाहिलं, पण माझा धर्माचा मला अभिमान। उदय सामंतांनी तुम्हाला काल थेट ऑफर दिली की त्या उपरण्यावर धनुष्यबाण लागला तर? नाही, आता ह्याच्यामध्ये सगळे माझे मित्र आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, मग आमचे अजितदादा आहेत, सगळे आहेत, पुण्यात सगळे। आता माझं सगळ्यांचे संबंध चांगले, उलट मधल्या काळामध्ये मी आमदार झाल्यानंतर पक्षाची बाजू मांडत असताना अनेक मित्र दुरवले गेले, पण त्याचं काय नाही, राजकारणामध्ये वर खाली होतं, पण माझं कोणाचंच वाईट नाही, माझं सगळ्याच पक्षात माझे चांगले मित्र आहेत। आणि मधल्या काळात एकटं लढत होतो ना, त्यामुळे अनेक मित्र अंगावर गेलेले, मग आता
शेवटी आता राजकारणामध्ये काही समाजातील लोकांची कामं असतात, कार्यकर्त्यांची असतात, कर्मचाऱ्यांची असतात आणि त्यावेळेला मग आपले संबंधामध्ये आता कोणी जरी मंत्रिपदा बसलं तर शासकीय पद आहे आणि ते संवैधानिक पद आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला काही गोष्टीला आपल्याला कॉम्प्रोमाइज करून लोकांसाठी भेटावं लागतं. मग त्यावेळेला हे सगळे मित्र भेटतात, कधी कधी चर्चा करतात. मग आपणही चर्चा करतो की जे काय त्रुटी आहेत पुणे शहरामध्ये. पण तुम्ही म्हणताय मामा की माझे हे सगळे मित्र आहेत, उदय सामंत देखील तुम्ही म्हणतायत मित्र आहेत, मित्रांनी थेट ऑफर दिली तुम्हाला शिवसेनेत येण्याची. त्यांना वाटत असेल की आपला मित्र पाहिजे जवळ, कोणाला वाटतं, तर तुम्हाला वाटतं कधी कधी पाहिजे. आता आपला स्वभाव चांगला आहे, आपण लोकांशी बोलतो, येतो जातो. आणि शेवटी मी माझ्या स्वतःसाठी कधी काय मागितलं नाही. आणि विषय असा की मी लढलो, तुम्ही पाहिलं असेल गेल्या 30 वर्षामध्ये मी रस्त्यावर लढतोय आणि त्यामुळे लोकांना आवडत असेल, चांगला कार्य करतात आणि त्यामुळे ऑफर देणं काही त्यांची चूक नाही की शेवटी त्यांना वाटत असं. हे सगळं काल ते पाहिल्यानंतर आमचे कार्यकर्तेच धुमाकूळ घालतात, त्यांच्याशी आज बोलणार आहे मी. पण मामा महत्वाचा प्रश्न असा की अगोदर व्हॉट्सअपचं स्टेटस आणि नंतर एक प्रोफाईल तुमची व्हायरल झाली, त्यामध्ये भगवं उपरणं आहे, भगवी टोपी आहे आणि हे नाव पुन्हा ऐकण्याची तयारी ठेवा. याला काय समजायचं? आता एक कार्य मी बघा तुमच्या माहिती करायला सांगतो. मला फेसबुक मी कधी स्वतः कधी टाईप करत नाही, कार्यकर्ते पहिल्यापासूनच माझं सोशल कार्यकर्ते करताना तुमची परवानगी तर घेत असतील? अरे अजिबात घेत नाही कार्यकर्ते. कसले कार्यकर्ते? ते कार्यकर्ते तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे काय तुम्ही आता शिवसेनेकडे जावं अशी काय? मी आता तुम्हाला म्हणलो ना, मी त्यांच्याशी बोलतो आणि जे काय आहे त्यांची चर्चा करतो कशा पद्धतीने आपण. पण मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलंय, काँग्रेस पक्ष प्रचंड चांगला आहे आणि काँग्रेसचा मतदार आहे. आता शेवटी राजकारणात 19-20 होतं, त्याला काय नाही लाजे. पण मी आता कार्यकर्त्यांशी बोलतो, तुमचं काय मत आहे आणि तुम्ही का असं करताय, म्हणजे शेवटी कोणाला अडवू शकत नाही ना आपण. शेवटी कुठलाही नेता मामा कार्यकर्त्यांवर मोठा होत असतो. कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल की तुम्ही शिवसेनेत जावं तर तसा विचार तुमच्याकडून होणार आहे का? ना आता काय आहे, मी काल तर गावाला होतो माझ्या आणि सध्या शनिवार रविवार काही काम नसतं मला, कारण पूर्वी आमदार होतो तर अनेक लोक भेटायला यायचे. पण या 2-3 महिन्यामध्ये मी स्वतःची घरची कामं जरा सुरुवात केली बघायला. आणि माझी काही लोकांची कामं आता कर्मचाऱ्यांचे विषय असतात महानगरपालिकेत, काही लोक मग त्यांचे विषय घेऊन जावं लागतं आता. आणि गेल्यानंतर मग ती चर्चा होतेच की आता आले आणि गेले. आता हे माझं लोक लाईक करतात, हे माझं नशीब किंवा काय जे काय असेल ते. पण आता शेवटी कार्यकर्त्यांशी आता मला बोलावं लागणार. आता लयच डोक्यात पाणी गेले काल. मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि सपासप काय बी टाकतात. बरं भगवं टाकलं तर टाकणार, आपण हिंदू आहे, आपला गर्व आहे. पण आपण मानवतावादी आपण. मी पूर्वी शिवसेनेत होतो, मनसेत होतो, पण कधी जातीवाद हा माझ्या रक्तात नाही आणि कधी नसणार. आणि शेवटी त्या परिवारामध्ये काम केलं, त्या लोकांमध्ये काम केलं आणि माणुसकी आपला धर्म आहे. आणि मानवता मी म्हणतो मानवता पहिला आपल्या डोळ्यासमोर जाणार नाही. आपला दुश्मन आला जरी तो अडचणी असेल तर आपल्याला मदत करण्याचा आपला हेतू असतो. कारण शेवटी मूळ प्रश्न राहतोय की कुठलाही नेता कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होत असतो. आणि जर कार्यकर्ते म्हणत असतील की आता कार्यकर्ते हे फोटो व्हायरल करतायत, कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल की तुम्ही शिवसेनेत जावं तर तसा विचार होणार आहे का? आता मी कार्यकर्त्यांशी बोलतो आणि सगळ्यांशी बोलतो. आणि मी जाताना काय असं एकतर माझ्या डोक्यात अजून काय नाहीये, पण जाताना काय लपून जाणार नाही किंवा येताना लपून येणार नाही. शेवटी आता मला सगळ्यांशी बोलावं लागणार आणि त्यांच्याशी मी माझं मत त्यांना मी पहिलं सांगितलं की आपण कुठं नको जायला, आपण इथं लढू, रस्त्यावर लढू. का आता इतक्या वर्ष दिलेत ना समाजाने आपल्याला. पण आता जे काय त्यांच्या डोक्यातलं आता मी आज नाही पण 1-2 सोमवारी मंगळवारी बोलणार कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे जरा घरी थोडा वेळ देणार आहे आणि थोडं मी म्हणलो ना 2-3 महिन्यामध्ये मी फिरतो लोकांमध्ये. पण माझी लोकांची कामं आता पूर्वीसारखी लोकांची अपेक्षा की लगेच झाली पाहिजे. आणि एवढी यंत्रणेला टक्कर द्यायची म्हणजे मैत्री तर वाढवायला लागणार, संबंध तर ठेवायला लागणार. शेवटी आपलं काम करायचं. उद्या तुम्ही सांगितलं मामा एखादं काम करून द्या तर शेवटी कोणाला ते फोन करावंच लागणार. आणि अधिकारी तुम्हाला माहिती शेवटी सत्तेचे अधिकारी गुलाम असतात. मामा हे टायमिंग सगळं आपण टायमिंगवरच बोलतोय की तुमचा असे फोटो व्हायरल होणे, प्रोफाईल व्हायरल होणे आणि त्यानंतर थेट उदय सामंत जे मंत्री आहेत शिवसेनेचे त्यांच्यावर पुण्यातील टायगर मिशनची जबाबदारी आहे. त्यांनी तुमचे फोटो ट्विट केलेले आहेत, तुमची त्यांची भेट झाली. ही नेमकी भेट कुठं झाली आणि काय या भेटीत चर्चा झाली?
चर्चेत नाही आले. माझ्या मुलाचा वाढदिवस होता, भेटले त्यांनी, पुष्पगुच्छ दिला, केक मागवला. शेवटी ते मित्र आहेत. मी त्यांचा मुलगा असला तर तेवढाच आदर तो त्याच दिवशी वाढदिवस असेल तरी आपण शुभेच्छा देऊन मोकळतो. किंवा आपल्याला असं राजकारणी काळ वाढदिवस आपण शुभेच्छा 2 शब्द बोलतो, गोड बोलतो. दुश्मन आलं तरी आपण त्यानंतर शुभेच्छा, चला आपलं वाटतं, आपला राग असतो त्याचा तरी आपण होतो, चला जय मा, शुभेच्छा. आता आपण राजकारणी तर सकाळी उठल्यानंतर 10-20 लोकांना आपण शुभेच्छा त्यांनी दिला, त्यांचा सन्मान केला पाहिजे. शेवटी मंत्री आहेत तरी आपले मित्र असले तरी सन्मान तर केलाच पाहिजे. शेवटी एक पद आहे त्यांच्याकडे. आणि असे माझ्ला लय लोक आता रस्त्याने आता अनेक नेते. पण उदय सामंतांची तुमची नेमकी भेट कुठं झाली, कधी झाली आणि कशा निमित्त झाली होती? आता माझ्या मुलाचा वाढदिवस 8 दिवसापूर्वी होता आणि ते 8 दिवसापूर्वी भेटले तर रस्त्याने आपण. प्रश्न तोच उरतो मामा की 8 दिवसापूर्वी तुमची भेट झाली आणि त्याचं ट्विट काल केलंय, ज्यानंतर तुमचं भगवी टोपी घातलेले प्रोफाईल आलं, परत हे नाव ऐकण्याची तयारी ठेवा असं आशयाचे पोस्टर आले आणि त्यानंतर ते आले. भगवी टोपी घातल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे गेला असं झालं, काहीतरी गडबड झाली. आणि भगवी टोपी मी पूर्वीपासून घालतो, आज नाही घालत. शेवटी मी परत म्हणून मी हिंदू आहे पण मानवतावादी. माझं हिंदुत्व वेगळं, माझं कोणाचा द्वेष करणं हिंदुत्व नाही. पण उदय सामंतांनी ट्विट केल्यानंतर तुम्ही शिवसेनेत जाणार, तुमचा प्रवेश निश्चित झालाय अशी एक चर्चा सुरू आहे मामा. आता तुम्हाला सांगू का, मी काँग्रेस पक्षामध्ये आहे, होतो आणि असणार आहे. मी राम मंदिर उभारणी करताना मी कार्यक्रम घेतले. मला काँग्रेस काही लोकांनी टीका बी केली, पण मी शेवटी धर्म हा धर्मच आहे. शेवटी धर्माचं तर बाजू कोणी घेणार. शेवटी आपण पंक्तीला बसलो तर पहिला आपल्या माणसाला जेवण वाढतं, आपण मग दुसऱ्याला वाढतो. तर शेवटी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा धर्माची निवड करताना मी माझ्या धर्माची निवड करताना, पण करताना माझ्याकडे मानवतावाद आहे, लोकांमध्ये जाणं येणं. शेवटी जातीवादी नाही, पण माझ्या धर्माचा मला कोणालाही अभिमान असणारच नाही. आणि मी आजच नाही, माझे तुम्ही राम मंदिर उभारणी करताना मी कसबा विधानसभेत आमदार असताना मी कार्यक्रम घेतले, तुम्ही बघितलं असेल. तेव्हा टीका बी झाली माझ्या याच्यावर, तुमच्याच प्रेसमधनं बातम्या आल्या होत्या, म्हणजे अशा सगळ्यांच्यात आल्या होत्या. त्यामुळं तो विषय नाही. मी त्याला काय शेवटी माझं नाव आडनाव माझं गोत्रवेद हे कोण पोचू शकणार. आता मग पुढचा प्रश्न असा आहे की उदय सामंतांनी थेट माध्यमांपुढे तुम्हाला ऑफर दिली, पण आतमधून काही अशा ऑफर आहेत का इतर पक्षांच्या तुम्हाला की आमच्याकडे या म्हणून? नाही बघा, आता शेवटी माझे परत एकदा सांगितलं संबंध कोणाला वाटत नाही की बोल या मित्र कुणी ऑफर दिली? सगळेच करू शकतात आणि करतात. माझे सगळीकडे मिळते, तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे सगळं. आणि त्यामुळे काय मी अजून काँग्रेस पक्षात आहे आणि काँग्रेस पक्षात असणार आहे. आणि मी आता मी म्हणलो ना, आता माझा आज लग्नाचा वाढदिवस आहे, फक्त घरी वेळ जाणार नाही तर मग परत तुम्हाला माहिती आहे घरात दंगल चालू होईल. रस्त्यावर दंगल करतो, घरात दंगल, सगळीकडे दंगल नको. आता कुठेतरी शांत थोडं केलं पाहिजे. आणि त्यामुळं 1-2 दिवसात मी सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यांना म्हणणार आता आपण करायचं काय, तुम्ही असं जर करायला लागला तर आपण. म्हणजे 2 दिवसात कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय तुम्ही घेणार आहात? कार्यकर्त्यांशी बोलतो मी आणि मला बोललो. पण शेवटी मला एका विचाराच्या मतदारांनी मला पाठीशी उभे राहिले. मी हरलो असेल त्याचा भाग वेगळा, पण त्यांचाही अपमान होता कामा नये. सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आता बोलणार आहे सगळ्यांशी, कारण सगळ्यांनी आपल्याबरोबर राहिलेत. आज एवढी मोठी लढाई लढताना सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याबरोबर राहिला आहे, खांद्याला खांदा दिला. काही लोकांनी त्रास दिला, पण त्याचंही काय दुःख नाही. शेवटी राजकारणात कोण फुलं टाकत नाहीत. ते तर पहिल्या दिवशी ठरवलं आपण की आपला जवळचा माणूस दुश्मन होतो राजकारणामध्ये आणि त्याला काय ते सहन करावं लागतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल बी दोष नाही, कोणाबद्दल दोष नाही. पण आता मी 2 दिवसांनी बोलन तुमच्याशी. नक्कीच आपण पाहतोय की येत्या 2 दिवसात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर यांनी केलेलं आहे. खरं तर जे पोस्टर किंवा जे सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत, पण तरीही देखील मी अजून देखील काँग्रेसमध्ये आहे आणि पुढचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेतला जाईल अशा प्रकारचं त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.